आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। तंबाखू सुगंधी पण प्रशासनाचा कारभार मात्र दुर्गंधीयुक्त। तारदाळात 19 लाखांची धाड, नागरिकांचा सवाल। एवढे दिवस पाकिट चालू होती का? तारदाळ खोतवाडी रोडवरील अयोध्या नगरच्या गल्लीबोळात गेल्या वर्षभरापासून माणसांच्या आरोग्याचा कोळसा करणारा एक सुगंधी नरक दिमाखात सुरू होता आणि आमचे ढोंगी प्रशासन मात्र डोळ्यावर कातडं ओढून झोपले होते। अन्न व औषध प्रशासन आणि शहापूर पोलिसांनी संयुक्त छापा टाकून तिथे तब्बल 19 लाख रुपयांचा बेकायदेशीर सुगंधी तंबाखूचा मुद्देमाल जप्त केला आणि कारखान्याचा मालक विनायक मुठाणे याच्यासह त्याच्या 3 हुजऱ्यांना ताब्यात घेतले। ही बातमी वरवर पाहता कौतुकास्पद वाटेलही। मॅन्थॉल, ग्लिसरीन आणि माणसाच्या कर्करोगाने बळी घेणारी 9 प्रकारची घातक रसायने तिथल्या उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या यंत्रसामग्रीसह जप्त झाली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। कायदा आता त्याचे काम करेलच, पण आमचा थेट आणि रोखठोक सवाल या सुस्त प्रशासनाला आहे की जर हा अवैध धंदा गेल्या वर्षभरापासून तिथे राजरोजपणे सुरू होता तर मग एवढे दिवस तुमचे डोळे आणि नाक बंद होते का? गल्लीतल्या सर्वसामान्य नागरिकांना ज्या सुगंधी तंबाखूचा दर्प येत होता तो वास AC केबिनमध्ये बसणाऱ्या अन्न सुरक्षा अधिकारी रमाकांत पाटील, विजय पाचपुते आणि शहापूरचे पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांच्या नागपुड्यापर्यंत का पोहोचला नाही की या सुगंधाच्या आडून येथे येणाऱ्या दुसऱ्याच एका अर्थपूर्ण वासाने प्रशासनाची बुद्धी भ्रष्ट केली होते। जनतेचे नाक उघडे असते पण प्रशासनाचे डोळे फक्त कागदावर आणि खिशावर असतात। याचा सरळ अर्थ नाही का? आज एक विनायक मुठाणे पकडला गेला म्हणून प्रशासनाने स्वतःची पाठ थोपटून घेण्याची बिलकुल गरज नाही। खोतवाडी परिसरातील जनतेच्या मनात आता हाच संतप्त सवाल आहे की असे आणखी किती कर्करोगाचे कारखाने तुमच्या आशीर्वादाने इथे उघडे नागडे सुरू आहेत? ही कारवाई म्हणजे केवळ दाखवण्यापुरती केलेली मलमपट्टी आहे की या अवैध धंद्याच्या मुळावर घाव घालण्याची हिंमत प्रशासनात आहे? वर्षभर डोळे मिटून बसलेल्या या सुस्त अधिकाऱ्यांच्या पाठीवर कोण चाबूक मारणार असा खळबळजनक सवाल आता प्रेस मीडिया लाईव्हच्या माध्यमातून विचारला जात आहे। जनतेला आता असल्या पोकळ धाडींचे ढोंग नको आहे, तर या संपूर्ण अवैध जाळ्याचे समूळ उच्चाटन हवे आहे। बघूयात आता तरी प्रशासनाची झोप उडते की पुन्हा कोणत्या नवीन सुगंधी तडजोडीची वाट पाहिली जाते।